नमस्कार मित्रांनो. सध्या पुण्यातून समोर आलेल्या एका कथित बलात्कार प्रकरणाने राज्यभरात आणि सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. सुरुवातीला एक IT प्रोफेशनल मुलगी आणि एक अनोळखी डिलिव्हरी बॉय असं चित्र उभं राहिलं होतं. मात्र अवघ्या 48 तासातच या प्रकरणाने असं वळण घेतलं की पोलिसांनाही पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं. आणि आता प्रश्न असा उभा राहतोय की या प्रकरणामध्ये खरंच बलात्कार झालाय का, की हा सगळा एक बनाव आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण केसचा तपशीलवार आढावा घेणार आहोत. घटना नेमकी कशी घडली, मुलीने पोलिसांना नक्की काय सांगितलं, पोलीस तपासात काय निघालं आणि जर हे प्रकरण खोटं ठरलं तर त्या युवकासाठी काय कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय बलात्कार तक्रारींचा देशभरात काय परिणाम होतोय यावरही आपण चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया. 2 जुलै 2025 संध्याकाळचा सुमार. कोंडवा भागातील एका सुसज्ज फ्लॅटमध्ये एक 22 वर्षाची IT क्षेत्रात काम करणारी तरुणी एकटी राहत होती. ती संध्याकाळी घरी एकटीच होती. दरवाजावर बेल वाजली. तिने दार उघडलं. समोर उभा होता एक डिलिव्हरी बॉय. तिच्या म्हणण्यानुसार ती त्याला ओळखत नव्हती. डिलिव्हरी बॉयनं सिग्नेचर मागितलं म्हणून ती आत पेन आणायला गेली. तेव्हा तिच्या तोंडावर कोणतं तरी केमिकल फवारलं गेलं आणि ती बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार झाला असं तिचं म्हणणं होतं. तिच्या जबाबात असंही सांगितलं की आरोपीने तिच्या मोबाईलमधून काही फोटो काढले आणि तिच्याच फोनवर एक मेसेज पाठवला, आय विल कम अगेन असं म्हणून. ही माहिती समोर आल्यानंतर प्रकरण गंभीर वाटू लागलं आणि पोलिसांनी तपास सुरू करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आणि तत्काळ 50 अधिकाऱ्यांचं तपास पथक तयार करण्यात आलं. CCTV फुटेज, डिजिटल फॉरेन्सिक एव्हिडन्स, मेडिकल रिपोर्ट, फ्लॅटच्या परिसरातील साक्षीदारांचे जबाब हे सगळं एकत्रित केलं गेलं. त्या मुलीचा मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स, चॅट हिस्ट्री हे सर्व पोलिसांनी मिळवलं. पण काही रिपोर्ट्स असंही सांगतात की पोलिसांना त्या मुलीने मोबाईल, लॅपटॉप देण्याच्या अगोदर तिने सर्व फॉर्मॅट केलं होतं. पोलिसांना तपासात असे आढळले की फ्लॅटमध्ये जबरदस्तीचा कोणताही पुरावा नाही, केमिकलचा कोणताही नमुना आढळलेला नाही आणि CCTV फुटेजमध्ये कोणताही घुसखोरीचा पुरावा नाही. त्यामुळे गुन्ह्याच्या कहाणीवर शंका घेण्यास कारण पोलिसांना आले. पण 48 तासातच पोलिसांनी एक ट्विस्ट समोर आणलं. 4 जुलैला पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की तो डिलिव्हरी बॉय नव्हता, तो तिच्या ओळखीचा तिचा बॉयफ्रेंड होता आणि या दोघांचं 1.5 वर्षापासून प्रेम संबंध होतं आणि तो या बिल्डिंगमध्ये नेहमी असाच डिलिव्हरी बॉय म्हणून यायचा आणि दोघंही शारीरिक संबंध ठेवायचे. तपासात हेही समोर आलं की आरोपीने तिच्या घरी बिनधास्तपणे प्रवेश केला. कोणतीही जबरदस्तीचं चिन्ह नव्हतं. मुलीने स्वतः तिच्या मोबाईलवरून आय विल कम अगेन हा मेसेज लिहून ठेवला होता. फ्लॅटमध्ये कोणताही संघर्ष, केमिकल, जबरदस्तीचे पुरावे पोलिसांना आढळलेच नाहीत. आणि 6 जुलै 2025 रोजी पोलिसांनी स्पष्ट केलं की पीडित तरुणीने आपली माहिती वारंवार बदलली असून तिच्या कथांमध्ये अनेक विरोधाभास आढळले आहेत. पोलिसांनी हेही स्पष्ट केलं की ती आणि आरोपी पूर्वी प्रेम संबंधात होते आणि ती घटनेनंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर स्थितीत दिसून आली होती. जर एखादी व्यक्ती जाणून बुजून खोटा गुन्हा दाखल करत असेल तर भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार तिच्यावर खटला चालू शकतो. भारतीय न्यायसंहिता 128 मध्ये असं सांगितलंय की सरकारी अधिकाऱ्याला खोटी माहिती देणे, BNS कलम 230 मध्ये कोणावरही खोटा गुन्हा लावणे, BNS कलम 236 मध्ये खोटी शपथ देणे. या कलमानुसार शिक्षा ही 6 महिने ते 7 वर्षापर्यंत असू शकते. हे खटल्याच्या स्वरूपावर अवलंबून असतं. पण त्या युवकाचं काय होणार? मुलगी खोटी तक्रार करते आणि ते आता सिद्धही होत आहे. पण तो तरुण 2 दिवस पोलिसाच्या रडारवर होता. त्याची इज्जत, मानसिक स्थिती आणि समाजातील आत्मविश्वास त्याला आता परत ती मुलगी देणार, पोलीस देणार की प्रशासन देणार? आणि जर पोलिसाने त्याला अटक केली असती आणि तो तुरुंगात गेला असता तर त्याच्या आयुष्यातली काही वर्ष केवळ समाजाच्या गैरसमजुतीमुळे वाया गेली असती. ताज्या माहितीनुसार आरोपी युवकाला अटक न करता त्याला फक्त नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे आणि तो तपासात सहकार्य करत आहे.
हे प्रकरण काही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पहिलंच नाही. त्या बलात्कार तक्रारींचे जर आपण आकडेवारी बघितली तर हे प्रकरण काही पहिलं नाही. एक NCRB रिपोर्टनुसार मोठ्या शहरामध्ये बलात्काराच्या केसेसपैकी 20 ते 30% केसेस प्राथमिक तपासातच खोट्या आढळतात. दिल्ली पोलीस 2021च्या अहवालात असं सांगतं की 40% बलात्कार केसेस वैयक्तिक सूड, प्रेमभंग आणि जबरदस्तीच्या लग्नासाठी दाखल केल्या जातात. अशा घटनांमुळे खऱ्या पीडित महिलांचंही नुकसान होतं. जेव्हा एखादी खोटी केस येते तेव्हा लोक सरसकट म्हणायला लागतात की सगळ्याच महिला खोटं बोलतात. यामुळे समाजातलं स्त्रीप्रती सहानुभूतीचं वातावरण क्षीण होत आहे. भारतीय नागरिक संहिता कलम 63 ते 65 हे फक्त पुरुषांना आरोपी आणि स्त्रींना पीडित असं समीकरण मांडतात. कोणतीही तरुणी जर चुकीचा आरोप करते तर त्या पुरुषासाठी कोणतंही फॉल्स अलिगेशन प्रोटेक्शन ॲक्ट अस्तित्वात नाही आहे. तर समाजाने काय करायला हवं तर महिलाचं संरक्षण सुरूच राहावं, पण खोट्या तक्रारीसाठी स्वतंत्र वेगवान कारवाई व्हावी. पुरुषांसाठी फॉल्स केस हेल्पलाईन आणि मानसिक आरोग्य जोपासण्यासाठी एक नवीन डिपार्टमेंट तयार करायला हवं. पोलिसांनी कोणतीही तक्रार आल्यावर ती पडताळणीपूर्वक घेणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ स्त्रीविरोधी नाही तर खोट्या आरोपाविरोधात एक हाक आहे. तक्रार करणारी मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल, कदाचित खूप दुखावलेलीही असेल, पण त्याचबरोबर दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याशी खेळणं हे कोणीच करू नये आणि कोणी करायलाही नाही पाहिजे. सत्य जेव्हा हळूहळू समोर येतं तेव्हा काही लोक निष्पाप असतात असं आढळतं आणि त्यांचं आयुष्याचं नुकसान ऑलरेडी झालेलं असतं. बलात्कार एक गंभीर गुन्हा आहे, पण त्याचा गैरवापर हा समाजासाठी अधिक घातक आहे. स्त्रियांना सुरक्षा हवीच, पण पुरुषांना सुद्धा न्याय हवा. न्याय लिंगनिरपेक्ष असावा, तो फक्त सत्यावर आधारित असावा. तुम्हाला काय वाटतं? बलात्कार एक गंभीर गुन्हा आहे, पण बलात्काराचा खोटा आरोप करणे काय त्याच्याही पेक्षा गंभीर गुन्हा असायला हवा? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.